21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर. गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी संगमनेर बस स्थानकावर जागेची मागणी केली होती आणि तत्कालीन परिवहन मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्या मागणीवरून त्या ठिकाणी बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी जागा देखील दिली. मात्र ही जागा दिल्यानंतर त्या जागेवर पुतळा करण्यासाठी 1 कोटी रुपयाची आवश्यकता होती. नगरपालिकेने तशा पद्धतीचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवला. नगर विकास विभागाकडे तो पाठवल्यानंतर तो मंजूर होण्याच्या अंतिम टप्प्यात असतानाच 16 नोव्हेंबर 2024 रोजी तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये 1 कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचे. आणि म्हणून नगरपालिकेने तो नगर विकास विभागाकडचा प्रस्ताव मागे घेतला आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून आपण ते पैसे घेणार अशा पद्धतीचा निर्णय झाला. ज्यावेळेस आम्ही कलेक्टरांकडे याची पाठपुरावा केला तेव्हा कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने जिल्हा नियोजन मधून पुतळ्यांसाठी किंवा स्मारकांसाठी पैसे देता येत नाही, अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून त्याबाबत आम्हाला शासनाकडून मार्गदर्शन घ्यावं लागेल. परवा झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली की याबाबत त्यांनी तातडीने शासन दरबारी पाठपुरावा करावा आणि विखे पाटील साहेबांनी देखील मला आश्वासित केलेलं आहे की ते पाठपुरावा करतील आणि 1 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो तातडीने संगमनेर नगरपालिकेला मिळवून देतील, जेणेकरून इथला जो पुतळा आहे तो पुतळा एक अत्यंत आदर्श असा स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण होईल. जर जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून ते देणं शक्य नसेल, धोरणात्मक जर त्याला कुठली अडचण असेल तर नगरपालिका जी आहे ती ठोक निधी किंवा नगर विकासच्या इतर निधींमधून त्या पुतळ्याचं काम निश्चितपणाने पूर्ण करेल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पूर्णाकृती पुतळा आपल्याला तिथं स्मारक करायचंय. तिथं आपल्याला संविधानची एक प्रतिकृती देखील बसवायची आहे. जो जुना निमोन नाका जो नगरपालिकेचा आहे तो पाडून त्या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे. त्याचबरोबर जे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा आहे तिथे किंवा अन्य कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी आपल्याला शहीद स्मारक हे करायचे, त्यासाठी पण निधी मंजूर झालेला आहे आणि तिथे 100 फुटी तिरंगा आपल्याला शहरामध्ये लावायचा आहे, जेणेकरून संगमनेर बस स्थानकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हा जो पूर्ण परिसर आहे हा एक प्रेरणादायी परिसर सगळ्या संगमनेरकरांच्या तालुक्यातल्या लोकांसाठी व्हावा अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.